काय करा, चला येऊ का? ग्रामस्थ त्यांना खूप मानतात. असं दादा असं तर आम्ही कंटिन्यू शेतात पार्ट्या करायचो रोज रोज गावातल्या लोकांना जीव आहे आमच्यावरती. शेत एवढं मोठं आहे की गाडीवरती फिरावं लागतं. हे बघा गाईज, हे मनुके, म्हणून की नाही रे हा सॉरी द्राक्ष. इकडे लाकडाचा, इकडे वरती वायरीचा असं चाकू असतो. चाकूने डायरेक्ट हा फांदा, कटरने डायरेक्ट हा फांदा तोडणार आणि कॅरेट मध्ये ठेवून देणार. बायका येतात ना जेव्हा असं फिरायला नवीन नवीन, तर ते असे फोटो काढतात बाहेर. वरनं हळू 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 जसं जे मनुक्यात काहीच पगड्याची शेती करतात. धनुमामा हे बघा गाईज, हे पण आपलंच आहे. हे बघा काही बंधनाचा बेस्ट फ्रेंड चाललाय. काय करत आहे काय करा, चला येऊ का? हा काल रात्री आलो. ऍडव्हेंचर रोड. गाईज आता आम्ही चाललोय दादांच्या शेतात. आणि ना इकडे एक पीर बाबा ना रे दादा, पीर बाबा बकरा. एक बाबा आहेत. ते म्हणजे वारलेत, कधीच वारलेत. त्यांची समाधी इथं. ते असे आहेत ना, ह्या शेतातनं आपण काय घेऊन समजा जर का दुसरा असा माणूस चोरी करून घेऊन जात असेल ना, तर त्या माणसाला काय ना काय होणार. म्हणजे तो आजारी तर पडणार. संरक्षण घ्या. म्हणजे शेताचं संरक्षण करतात ते तसं एक साईडनी. ग्रामस्थ त्यांना खूप मानतात. असं असा हा शेत पाऊस नाही म्हणून आपण शेतात जाऊ शकतो. गुडघ्या एवढा चिखल असतो या रस्त्याला. पूर्ण चिखल असतो. आणि रोड तर असा वर खाली आणि झाकूक झुकूक. आमच्या पार्ट्या असतात रात्री. माझा दादा वारला, पण दादा असं तर आम्ही कंटिन्यू शेतात पार्ट्या करायचो. रोज 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 पार्ट्या. दादा आला म्हणजे पार्टी होणारच होणार, असं होतं आपलं. आणि आता काय करणार, चांगल्या माणसाला लवकर घेऊन जातात ना. ते असायचे ना गाईज गावाला, गावातली मोजकी 2-4 जण त्यांच्यासोबतच दिवसभर. सकाळ संध्याकाळ नेहमी बाहेरच, जेवण वगैरे सगळं बाहेर. संध्याकाळी दिवसा हॉटेलमध्ये आणि संध्याकाळी शेतात मस्तपैकी चुलीवर चिकन, मटन, मच्छी. आणि असं नाही की चिकनच, मच्छी तर मच्छी, चिकन तर चिकन, भरपूर असायचं. मटन तर मटन काय नाही, फक्त आपल्याला घरनं भाकरी घेऊन यायच्या, ताटं घेऊन यायची. हा गावातल्या लोकांना जीव आहे आमच्यावरती. दादाची कृपा आहे. दादामुळे आम्हाला अजून पण काही करावं लागत नाही. आम्ही सगळ्यांसाठी करून देणार जरा. हे बघ आलं दादाचं शेत. हे बघा इथं शेत आहे दादांचं. ही द्राक्षाची बाग आता नवीन लावली. द्राक्ष जुनी होती ती काढली. आता इथे नवीन लागवड होते. आता इथं नवीन लावणार आणि इथं आमचे मनुके बनवतात. मनुका असतो. हा. हे पूर्ण कव्हर केलेलं असतं. ह्याच्यावर जाळ्या टाकलेल्या असतात. बाग दाखवतो आम्ही. पुढे आहे. पुढे पण आहे गाईस, ते बघा तिकडे हिरो हिरो दिसत असेल तुम्हाला. ही पुढचे जुनी झाली जरा म्हणून काढून टाकली. 5-6 वर्ष उत्पन्न घेतलं. म्हातारी झाली म्हणतात गावाला, म्हणून ती काढून टाकली. आता नव्या हे बघा जुनी, ही जुनी लाकडं सगळी. शेत एवढं मोठं आहे की गाडीवरती फिरावं लागतंच. आता चालत फिरूच शकत नाही माणूस. एवढ्या मोठ्या प्रमाणात दादानी आणि दादाच्या बारक्या भावानी ते द्राक्षाची लागवड केली आहे. हे बघा इथून चालू झाली बाग. आता तुम्हाला आम्ही दाखवतो हे बघा गाईस, द्राक्ष काय आहेत. हे बघा फळ आहे. नाही नाही, पुढे गाडी लावून आपल्याला भरपूर लांब येते शेत. तिथनं चालत गेलं म्हणजे दूर निघेल आपला. हे बघा गाडी आतमध्ये लावू शकतो एकदम सावलीत. हे बघा गाईस, हे मनुके नाहीत रे, सॉरी द्राक्ष. हे बघा द्राक्षाच्या नंतर मनुके होतात. कसलं भारी बघा, पूर्ण मनुकेच मनुके. एका झाडाला कमीत कमी 15 ते 20 किलो आंबट आहे. मग ते पिकलं नाही ना, तू असंच खातोस. एकाच 2 झाड पिकलेली असतात. हा खांब गोडे. असं पाणी देतात गोडे ना, आंबट आहे. असं पाणी देतात. हे बघा गाईस,
टिप 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 पाणी, ना जास्त ना कमी. तेवढ्याच प्रमाणात आणि सगळ्यांना सपोर्ट असतो. हे बघा लाकडाचा सपोर्ट, इकडे लाकडाचा, इकडे वरती वायरीचा असं तारा असतो त्या वायरिंग. तारा. आणि जेव्हा द्राक्ष काढतात ना, एक चाकू असतो, चाकूने डायरेक्ट हा फांदा, कटरने डायरेक्ट हा फांदा तोडणार आणि कॅरेटमध्ये ठेवून देणार. आणि इकडनं छोटा ट्रॅक्टर आपला फिरत असतो. कसं आहे एका फांदीला एवढं मोठं फळ आहे बघा. बघू शकतो. कमीत कमी हे 2 किलोचं आहे. 25 ते 30 किलो एका झाडाला फळ असेल. तोडले तर आता खरं चांगलं खायला लागलं पाहिजे. खाज मध्ये याला खाज. मला सांगितलं पिकले नाहीत. काळे द्राक्ष लावायचे, काळे द्राक्ष. काळे द्राक्ष 2-3 झाडं लावलीत पुढे. कुठं? पुढे ते आतमध्ये तात्याला माहिती फक्त. ते आपल्या घरी खायला फक्त. देखो गाइस, ये देखो. काय बोलतो? वगैरे असे काही होत नाही म्हटलं गावी. हे बघा गाइस, पार तिथं त्या साईडला शेड आहे ना, तिथे एक पार्टी होती. आणि एक ह्या शेड मध्ये होते. माझा भाऊ आहे, त्याचा शेड इथे पण पार्टी होते. ते बघा तिकडून पार ते जे एंडिंग दिसते ना, ती एंडिंग तिथपर्यंत. ते आता नवीन लावणार आहेत तिकडे. खूप खर्च आहे. मला तहान लागायला लागली पाणी बघून. हे आंबट आंबट खाऊन खाऊन. नाही, आपण चालणार नाही. मांडे घासतात. गाइस घरी, दादाच्या घरी पण ठेवलेले आहेत द्राक्ष. आता घरी जाऊन खाऊयात. समज इकडनं तोडले घरी घेऊन गेलो तर पिकतीलच ना ते, नाही पिकत. गाइस मुंबईवरनं असं बायका येतात ना जेव्हा असं फिरायला नवीन नवीन, तेव्हा ते असे फोटो काढतात. ते बघा कशा तिकडे दाखवा. असे फोटो काढतात. आमच्या घरातला ब्लॉगर आहे, याला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. असे काढतील. परत समजा इथे एखादा कांदा बिंदा लावला असेल ना, त्या कांद्याला असं पकडून काढतील, असं असं धरतील. आंब्याच्या झाडाला असं करतील आणि फोटो काढतील. काय असतात. मुंबईला झालंय पण भाषा वगैरे. मग आता गावाला आहे ना, तर गावाला आल्यावर भाषा चेंज करायची माणसांनी. नाहीतर गावातली माणसं म्हणजे कसलं येडं खोळपोर गय बानं, येडा भोकाचं, याला काही येतंय का नाही. मला तर विचारायची ते काय हरभराच्या झाडावर चढलाय का नाही. आता आम्हाला काय माहिती हरभराचं झाड. लहानपणी तुझी बोलत हा तुमच्यावर पण चढ. तुझी लहानपणी भैया होता. हिंदी बोलायचा. तेव्हा मी जन्मलेलो तिकडं ना. थोडा गोड निघाला. काढ माझा फोटो काढ. गाइस बघा पुस्तक घेऊन आले बघा. दिसतोय का तुम्हाला काळा? देखो देखो ना गाइस. बघा गाइस, इकडे कसं पाण्याचे फवारे चालू आहेत बघा. काय रे? कॅमेरा फिरवल्यावर बराबर गाडी चालू होते. हे बघा गाइस, हा दुसरा टप्पा. इथे अजून फळं लागली नाही. इथे अजून काहीच लागलं नाही. लागलंय थोडं थोडं लागलंय. ही द्राक्ष लांब आहे, लांब वाली द्राक्ष. ही थांब जरा, ब्राऊन ब्राऊन दिसत आहेत मध्ये मध्ये. ते काय पिकलेत दादा. काही द्राक्ष थोडी ब्राऊन झाली ना की समजायची पिकली. ते बघा पिकलेली आहेत. काय 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 छोटी येतो तू. तर बोला ना. हा रे. हा बोला. हे बघा गाइस, ही ब्राऊन ब्राऊन दिसत आहेत. तोडूयात. दादा पिकलेत. EVA N104 में आना है आपको.
हे बघ ना, हे इथलं इथं बाहेरचं पिकलं हे. ओके. बघितलं काय, मला शेतातलं माहिती आहे सगळं. ही जुनी बाग आहे. इथे पिकली इथली द्राक्ष घरी आणलीत आपल्याला खायला. हे बघ इथं पिकलं. पुढच्या महिन्यात परत येणार आम्ही, तेव्हा द्राक्ष घेऊन येऊ. पुढच्या महिन्यात का? ते बी थोडी लांब आहे द्राक्ष. गोड गोड छान. सर बोला. ओके. हे बघा, हे थोडंसं खराब झालंय. ओके. त्याचा नंबर पाठवून द्या मला. ओके. ओके. काय आता जाऊयात आपल्या घरी. घरी म्हणजे गावात ते मंदिरात जाऊया. मंदिरात पाया वगैरे पडूया. हे बघा, इकडनं वेगळी बाग. इकडनं काय, इथं तेच आहे. हे बघा, आता इथं ही लावतील नवीन. आणि आता जेव्हा हे बी दाणे वाढतील ना, तेव्हा ह्याला काढणार. तिकडं ते जे तुम्हाला दाखवलं ना तो शेड, त्या शेडमध्ये एक कोणतं तरी औषध असतं, ते औषध डुबवणार आणि ठेवून देणार. मग वरच्या थरावर ठेवणार. वरनं हळूहळू हळूहळू जसं जे मनुक्यात नियंत्रण होईल तसं ते खाली खाली येत राहणार. आणि एकदम खालच्या लेवलला आलं की ते मनुका प्रॉपर झाला. चलो. हां, कांद्याचं फूल आहे हे. हे बघा, हे बघा, कांदा किती खाली असतो तुम्ही बघू शकता. हे बघा, हा कांदा आणि हे कांद्याचं फूल. आता ह्याच्यावरचं हे काढलं की मग काय होणार? याचे बिया असतात. अच्छा, त्याच्याने हे परत बघा, कांदा कांदा येतो. बघा कुठून कुठून कसा कसा वरती आलेला आहे. हे बघा. हे बघा, इथे खूप मोठा कांदा. कांदा आहे आतला. खूप मोठा कांदा आहे आतमध्ये. राहू दे, चला. आलाय जालाय जगू दे. असं कर ना, त्याला ओढल ते बघ. नाही, असं असं फूक मार. हे नाही उडत. अच्छा, ते नाही ओढत का? हे ते 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 वेगळं आहे. हे बघ, इथं कांदा आहे. आता ह्याला पण फुल येतील थोड्या दिवसांनी. नाही, हे कांद्याची पात झाली आता. या कांद्याची मग त्याची का नाही झाली? त्याची पात जाऊन ते फुल राहिले. अच्छा. कांदे